होना काही आमचे ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड या शिक्षण संस्थेच्या 3 शाळा आहेत। सुईमंदळे हायस्कूल मारवड, माध्यमिक विद्यालय करणखेडा, न्यू इंग्लिश स्कूल प्रगणे डांगरी। आणि डांगरी आणि मारवड, करणखेडा आणि मारवड या ठिकाणी 2 पदं रिक्त असताना आणि संस्थेत समांतर कार्यकारिणीचे वाद असताना कोणतीही बदली करता येत नाही आणि पदोन्नती देताना किंवा प्रभारी मुख्याध्यापक नेमताना सेवाज्येष्ठ शिक्षकाला दिले जाते। मी स्वतः सर्वात सेवाज्येष्ठ शिक्षक आहे संस्थेच्या संपूर्ण सेवाज्येष्ठ यादीमधला। आणि असे असताना माझ्या हक्कांवर गंडांतर आणलं जातं आहे आणि माझ्या बाजूने माननीय उच्च न्यायालयाचे संपूर्ण आदेश असताना माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग व शिक्षण विभाग त्या झालेल्या आदेशांची कुठलीही अंमलबजावणी करत नाही। त्यामुळे माझ्यावर झालेला अन्याय दूर व्हावा यासाठी मी उपोषणात बसलेलो आहे। काय अन्याय झाला तुमच्यावर? माझ्या बाजूने माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असताना काय आदेश? मुख्याध्यापकपदी मान्यता द्यावी किंवा सुईमुंदळे हायस्कूल मारवड या ठिकाणीच मला मुख्याध्यापकपदी मान्यता द्यावी असा माननीय उच्च न्यायालयाचा निकाल असताना किंवा स्टेटस को असताना मला त्या न्यायालयाच्या निकालावर आदेशावर अंमलबजावणी शिक्षण विभागाकडनं किंवा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडनं होत नाही। आणि माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मी दिनांक 6/6/2024 शिवराज्याभिषेका दिनी उपोषणात बसलेलो आहे। काल पगारही थांबवण्यात आला? हो, त्याचबरोबर माझा पगारही थांबवण्यात आलेला आहे। आणि असं असताना काल कुठलीही दखल शिक्षण विभागाकडनं घेतली गेली नाही, म्हणून मी दिनांक 7 म्हणजे आजसुद्धा उपोषण मी माझ्या तब्येतीचं कारण असतानासुद्धा ते सतत चालू ठेवलेलं आहे। मी एक दिव्यांग कर्मचारी आहे आणि त्याचबरोबर मला 2001 पासून म्हणजे 24 वर्षापूर्वीपासून दुर्धर आजार होता, अप्लॅस्टिक ॲनिमिया नावाचा। आणि तो आजार आजसुद्धा डोकं वर काढत असताना किंवा माझ्या प्लेटलेट काउंट 77,000 असताना मला अशा ह्या रखरखत्या उन्हामध्ये उपोषणात बसावं लागतं आहे। आणि तरीसुद्धा शिक्षण विभाग किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करत नाही किंवा मला न्याय देत नाही। माझी मागणी अशी आहे की माझ्या मुख्याध्यापक पदासह माझ्या बाजूने लागलेल्या न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करावी आणि त्याचबरोबर माझा पगार सुरू करावा। नितीन कुमार प्रभाकर सनेर।